एकदा एका प्रख्यात इंटरनॅशनल प्रयोगशाळेमध्ये उंदरांवर एक प्रयोग केला गेला. उंदरांचे 2 गट केले गेले. पहिल्या गटातील उंदरांना दिवसभर भरपूर साखरयुक्त, मैदायुक्त, चीजयुक्त असं अन्न दिलं गेलं आणि तेच अन्न दुसऱ्या गटातील उंदरांना रात्री दिलं गेलं. काही दिवसांनी जो परिणाम आहे तो ऐकून आश्चर्यचकित व्हाल. काही दिवसांनी जे उंदीर रात्री ते जेवण जेवायचे ते लठ्ठ झाले, ते अधिक सुस्त झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये निद्रानाश झाला. त्यांना रात्री खाण्याचे क्रेविंग्स व्हायला लागले. त्यांच्या शरीरातील चरबी वाढली. याचं कारण आहे आपल्या शरीरातलं बायोलॉजिकल क्लॉक, सर्कॅडियन रिदम. शरीराला रात्रीच्या वेळेला विश्रांती घ्यायची असते, त्याच्यामुळे झोप महत्त्वाची असते आणि ते अजिबात पचनासाठी तयार नसतं. पण जर आपण असे पदार्थ रात्रीच्या वेळेला खाल्ले तर बॉडीमध्ये खूप भयानक बदल दिसून येतात. आपण काय रात्री 9, 10, 11 वाजता भरपूर मैदायुक्त, चीजयुक्त, साखरेयुक्त खातो. यामध्ये जेव्हा अधिक रिसर्च करण्यात आला तेव्हा समजलं की रात्रीच्या वेळेला आपल्या पेशींमध्ये इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी फार कमी असते आणि मेंदूच्या पातळीवर तर असे पदार्थ रात्रीच्या वेळेला खाल्ल्यानंतर ॲडिक्शन सेंटर स्टिम्युलेट झाल्याचं समजलंय. म्हणजे जे असे पदार्थ आपण जेव्हा रात्री खातो तेव्हा याची क्रेविंग्ज होऊन ॲडिक्शनमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. म्हणूनच आपण काय नियम घ्यायचा, जेवढं हवंय भरपेट सकाळी आपण खाऊ शकतो, पण संध्याकाळी 6-7च्या पुढे हेवी मील्स करायच्या नाहीत. घरचं आणि हलकं जेवायचं.